शहरातही उद्या लोकसभेसाठी मतदान होते। त्यासाठी जे मतदान साहित्य वाटप म्हणजे ईव्हीएम वाटप म्हणजे मतदार यादी असेल, इतर आणखीन साहित्य असेल, मतदान म्हणजे शाई वगैरे हे सगळं पूर्ण झालेलं आहे। इथं गणेश कला क्रीडा मंदिरात आपण बघू शकतो सकाळपासून हे साहित्य वाटप सुरू होतं। हे कसबा मतदारसंघातले असं प्रत्येक त्या विधानसभा मतदारसंघातले सगळं वाटप पूर्ण होत आलेलं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून सगळे वाटप सुरू होतं आणि हे आता हे एका पुण्यात नाही, हे एका सेंटरमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळे मतदानाची लगबग सुरू आहे, लोकशाहीच्या उत्सवाची बघा सगळे अनाउन्समेंट सुरू आहे। तर आपण मतदान केंद्र अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन पाहूया। आपल्यासोबत मॅडम आहेत। कशी तयारी झाली? सगळी तयारी खूप छान झालेली आहे। आजचं डिस्पॅच 270 आमचे मतदान केंद्र आहे कसबा पेठ मधले आणि त्याचं आमचं डिस्पॅच खूप छान आयोजित झालं। फक्त कालचा जरा जास्त पाऊस आल्यामुळे आमचं जे बाहेरचं डिस्पॅचचं आम्ही सेंटर असणं नेहमीच असतं प्रशस्त आणि मोकळं आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला प्लॅन केला आम्ही रिस्क नको नाही फक्त कसबा पेठ तिच्यामुळे आम्ही आतून हे सेंटर केलं आतमध्ये आणि इथं ग्राउंड फ्लोअरला असे आमचे सगळे केंद्र पोलिंग स्टेट प्रत्येक याच्यामध्ये कुठलं केंद्र जाणार आहे याची यादी आहे, कोणती टीम आहे, त्यांना कुठला पोलिंग स्टेशन कळलेलं आहे याची संपूर्ण आम्ही यादी अवेलेबल करून दिली आणि कुठल्या टीमनी कुठल्या बसमधून कुठल्या गाडीतून कुठे ठिकाणी जायचं आहे, त्याचा ड्रायव्हरचा नंबर काय, असं संपूर्ण नियोजन कोऑर्डिनेशन सगळं करून दिलेलं आहे। तर आमच्या सगळ्या टीम आता इथून निघालेल्या आहेत। साधारण एका कसबा मतदारसंघात किती कर्मचारी, किती अंदाजे? साधारणतः 1000 कर्मचारी या ठिकाणी। म्हणजे बघा एकट्या कसबा मतदारसंघात ज्याला पोटनिवडणूक आपण माहिती आहे निकाल काय लागला, तोच उमेदवार आता इथे लोकसभेसाठी आहे। बंदोबस्त आहे चोख। आपल्यासोबत गलांडे मॅडम आहेत। काय सांगाल कशी तयारी आहे? बंदोबस्त अगदी काल शुक्ला मॅडम पण येऊन गेल्या होत्या। बंदोबस्त एकदम परफेक्ट पोहोचलेला आहे आणि कटोकट पोहोचलेला आहे। माननीय डीजी मॅडमनी जशा सूचना दिलेत त्याप्रमाणे क्रिटिकल वगैरे जे बूथ आहेत त्या ठिकाणी आम्ही जास्ती बंदोबस्त दिलेला आहे आणि व्यवस्थित पार पडेल अशी आशा आहे। साधारण किती फोर्स आहे? जवळजवळ माझ्या अंडर कसबा मतदारसंघात 550 ते 600 आहे। म्हणजे बघा एकट्या कसबासाठी 550 ते 600 असे 6 म्हणजे साधारण 3-4 हजार पोलीस एका पुणे शहरासाठी आहेत। असे 4 म्हणजे 3 शिरूर आहे, तिकडे मावळ आहे, म्हणजे किती फोर्स आहे। कालच डीजी मॅडम स्वतः रश्मी शुक्ला मॅडम येऊन गेल्या, सगळ्या पूर्ण या भागातला आढावा घेतला त्यांनी। बंदोबस्ताचे कुठेही कसूर राहू नये याची पूर्ण तयारी आणि एक नियोजन म्हणून आपण बैठक पार पडली आणि हे बंदोबस्ताची सगळी तयारी बघा, सगळी तयारी म्हणजे लोकशाहीच्या उत्सवाला सगळे सज्ज आहेत। आणि याच निवडणुकीच्या मतदानात पुणेकरांवर नेहमी एक आक्षेप असतो की ते मतदानाला रिस्पॉन्स देत नाहीत, 50% पुढे पुण्याचं मतदान जात नाही। म्हणून मी कळकळीचं आवाहन करेन तमाम पुणेकरांना, बाबांनो मतदानाच्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि भरभरून मतदान करा आणि आपल्याला जो उमेदवार पाहिजे त्याला दिल्लीला खासदार म्हणून पाठवा, पण मतदान करा।